नमस्कार। बघा, लोकसभेच्या निवडणुकामध्ये ज्याप्रमाणे भाजपच्या विरोधामध्ये नॅरेटिव्ह सेट झालं होतं आणि कशा प्रकारे भाजपला पराभवाचा सामना हा महाराष्ट्रामध्ये शिकावा लागला होता, दोन पक्ष नवीन सोबत घेऊन सुद्धा, आणि फडणवीसांनी केंद्राकडे मागणी केली राजीनाम्याची, हा सर्व जो घटनाक्रम आहे सर्व महाराष्ट्रांना परिचित आहे। पण या ठिकाणी एक नवीन घटना किंवा एक नवीन बातमी, एक नवीन सर्वे हा समोर आलाय। तो म्हणजे विधानसभेच्या अनुषंगाने विधानसभेमध्ये भाजपची रणनीती कशी असणार आहे, भाजप कोणत्या पद्धतीनं परत राजकारणामध्ये सक्रिय हे 100% व्हायचा प्रयत्न करणार आहे, आणि ज्या चुका पाठीमागे झालेल्या आहेत त्या चुका कशा प्रकारे भरून काढता येतील, असा कुठला नवीन मास्टर प्लॅन ह्या तिन्ही घटक पक्षांना आखलाय। तो प्लॅन कोणता आहे, तो प्लॅन एक्झिक्यूट कसा होणार आहे, आणि तो प्लॅन एक्झिक्यूट होऊन परत त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये काय येणार आहे, आपण याविषयी थोडी सविस्तर माहिती घेऊया। आपण हे माहिती हे सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून हे संकलित केलेले आहे। मग आता ह्या तिन्ही पक्षामधून एक गुप्त आणि गुपित सर्वे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेला आहे। आता हा वोटर सर्वे नाही, नेहमी सर्वे हा वोटरचा होतो, वोटरचा कल कुठं आहे। बघा, विशिष्ट मतदारसंघामधील एक विशिष्ट समाज हा कुणाकडून सध्या आहे, ह्या गोष्टी आपल्याला वोटरमधून समजतात। पण हा वोटर सर्वे नसून हा जो सर्वे आहे हा सर्वे तेथील उमेदवाराचा आहे। आता उमेदवाराचा सर्वे का? कारण मागच्या वेळेचा जो पराभव लोकसभेमध्ये भाजपला स्वीकारावा लागला, महायुतीला तो स्वीकारावा लागला, त्याचे कारण काय आहे, त्या कारणावरती अभ्यास करून ते कारण सुधारायचा प्रयत्न हे भाजप आणि संबंधित घटक पक्ष हे या ठिकाणी प्रामाणिकपणे करताना दिसत आहेत। आता यामध्येच बघा, पहिला मुद्दा असणार यांचा निष्क्रिय आमदार। आपल्या मतदारसंघामध्ये जे आमदार ऍक्टिव्ह नाहीत किंवा ते कुठलंही मधील एक योजना असतील, कुठलं कार्य असेल, समाजकार्य असेल, किंवा एक आमदार म्हणून त्या मतदारसंघाची आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी कोणती आहे, ते त्यांनी कितीपत निभावलेली आहे, आणि लोकांमध्ये त्यांची छबी कशी आहे, जरी करून त्यांच्या विरोधामध्ये कितीही स्ट्रॉंग उमेदवार उभा राहिला त्याला तो फेस करू शकेल का, म्हणून त्यांनी एक निष्क्रिय जे आमदार आहे यांची यादी बनवून त्या ठिकाणी रिप्लेसमेंट हे त्या ठिकाणी होणार आहे। आता हे रिप्लेसमेंट कुणाची होईल, कशी होईल, आपण व्हिडिओतून पुढे बघूच। बघा, तत्पूर्वी समजून घ्या, जर ह्या गोष्टी तर भाजपनं अवलंबल्या नाहीत तर परत त्यांना विधानसभेला पराभवाला सामोरे जावं लागू शकतं, त्यामुळे यांची हालचाल असावीत असं पण जाणकार या ठिकाणी म्हणतात। आता सिटिंग जागा त्यांनाच पर्यायी उमेदवार समजून घ्या। एका अमुक मतदारसंघामध्ये एखादा राष्ट्रवादीचा किंवा भाजपचा किंवा सेनेचा एखादा आमदार हा निष्क्रिय आहे, त्याने कोणतंच काम केलं नाही, अशा आमदारांना त्या ठिकाणी डच्चू देऊन त्या ठिकाणी त्याच पक्षाचा, समजून घ्या, एका ठिकाणी अपक्षाचा आमदार हा निष्क्रिय आहे, त्या ठिकाणी अच पक्षाचा पर्यायी उमेदवार त्या ठिकाणी देण्यात येईल, असं या ठिकाणी त्या पक्षातील जे नेते आहेत त्यांचं हे बोलणं झालेलं आहे। तुम्ही काल न्यूज बघितली असेल त्या विषयावरती, हे टोटली जी अपडेट आहे ती मित्रांनो अशी होती। आता म्हणजे सिटिंगच्या जागी सिटिंग मधीलच पण रिप्लेसमेंट त्या ठिकाणी आमदारांचे नक्की होणार आहे। मग काय होईल या ठिकाणी, पर्याय काय होणार आहे, जे लोक निष्क्रिय होते त्या गेली 5 वर्षामध्ये त्या लोकांना फायनली सध्या भाजपमधून इच्छा नसताना पण त्यांना तिकीट मिळणार नाही असं वरिष्ठांनी सांगितलंय। आणि जी रणनीती आहे त्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील 288 जागेवरती ते कशी असणार आहे याविषयी जे पूर्ण काही जे गोष्टी असतील किंवा काही पुढलं नियोजन असेल, हे नियोजन वरिष्ठाच्या माध्यमातून घडून येईल असं पण आपले जे भाजपचे चिटणीस आहेत ते सांगितलेलं आहे। आता बघा, सर्वेक्षणातून एक गोष्ट अशी समोर आलेली आहे, ते समोर म्हणजे कुठली, भाजपचा चेहरा कुठला आहे सीएम साठीचा। त्यामध्ये 2-3 नावं प्रामुख्याने पुढे येतात। त्यामधलं पहिलं नाव आहे पंकजा मुंडे मॅडम ताई, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यामधून बघा सरगना या ठिकाणी नाशिकमध्ये या मतदारसंघामध्ये मीटिंग असताना, सभा असताना त्यातील आमदार बोलले होते की आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे। इकडे सेना सांगते शिंदेची की पुढला मुख्यमंत्री शिंदे असणार आहेत, आणि भाजपचा जो पर्यायी चेहरा होता
फडणवीस साहेब यांची वर्णी ही केंद्रामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या पदावरती लागू शकते। यामध्ये ह्याच ज्या गोष्टी चालू आहेत ते चालू आहेत की आता खरंच फडणवीस साहेब मुख्यमंत्री न होता ते डायरेक्ट केंद्रामध्ये एक राष्ट्रीय पक्षाचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यावर त्यांची वर्णी लागेल त्याची शक्यता सांगितल्या लोकांनी जाणकारांनी ते म्हणजे अशी की फडणवीस साहेबांच्या वडिलांपासूनच आणि फडणवीस साहेब सुद्धा संघाचे एकनिष्ठ असे कार्य म्हणजे सक्रिय आहेत संघामध्ये आणि खास ते नागपूरचेच आहेत आणि संघाचा त्यांचा दोघांचे रिलेशन चांगलं आहे आणि चांगलं महाराष्ट्रामध्ये त्याने कार्य केलेलं आहे। 10 वर्षामध्ये सर्व जाती धर्म त्याने सोबत घेऊन राजकारण केले असा समज हा संघांचा आहे या ठिकाणी। त्यामुळे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची वर्णी ही केंद्रामध्ये लागेल। मग पर्यायी महाराष्ट्रामध्ये आता चेहरे कोण असणार? चेहरे शिंदे साहेब, त्यानंतर अजित पवार साहेब आणि पर्यायी भाजपमधील मुंडे मॅडम आहेत। असे अजून काही चेहरे समोर यायची शक्यता आहे। पण या ठिकाणी प्रश्न असाच येतो जागे वाटपाचा, यामध्ये एकमेकांमध्ये काहीतरी अब कड होऊ शकतं, शक्यता नाकारता येत नाही। पण या ठिकाणी एक आपल्याला गोष्ट अशी सांगता येईल, हा सर्व पण हा सांगतो ज्या पक्षांचं मनुष्यबळ हे जास्ती असेल ते तिथले मुख्यमंत्री हे होणार, ह्याची शक्यता ही नाकारता येणार नाही। त्यांची जास्त मनुष्यबळ तो मुख्यमंत्री। मग त्यामुळे काय होईल, जे रसिक हेच आहे ते न होता भाजप एक टीम म्हणून वर्क करेल आणि प्रत्येक पक्ष आहे मधला, अजित पवारांचा असेल, शिंदेंचा असेल किंवा यांचा असेल, त्यामध्ये एकच असेल की आता कशा प्रकारे आपले उमेदवार जास्ती आणता येईल त्याकडे यांचं लक्ष या ठिकाणी असू शकतं। आपण बघा व्हिडिओतनं ह्या गोष्टी बघितल्या तर ह्या गोष्टी पूर्णपणे मीडिया समोर पण आहेत, याची चर्चा पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं भाजप आणि संघ मिळून एकत्रितपणे निर्णय काय घेतील महाराष्ट्राविषयी हे पण पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा पुढला पवित्रा कसा असणार आहे, महाविकास आघाडीचं नेमकं नियोजन कसं असणार आहे, महाविकास आघाडीच्या गोट्यामध्ये नेमकं चाललंय काय, इच्छित उमेदवार असतील किंवा ज्या प्रकारे एकमेकांमध्ये ज्या उणिवा होत्या काँग्रेस आणि सेनेमध्ये त्या परत विधानसभेला त्या उद्भवू शकतात का, आपण याविषयी पण एक आढावा एक व्हिडिओ घेऊन येऊ उद्या किंवा परवा दिवशी। कारण बघा लोकसभेमध्ये आघाडीमध्ये आज झालं होतं, जे सांगली जागा होती त्या ठिकाणी पण हे झालं, त्या जागेवरती दावा हे काँग्रेसही करायचं आणि सेना ही करायची। मग जे ही अवस्था आहे ती अवस्था परत विधानसभेला पाहायला मिळेल का, हा पण सवाल तुम्हाला पडला असेल, हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल। आपण यावरती एक सविस्तर असा आढावा व्हिडिओ उद्या घेऊन येऊ। आणि त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत या व्हिडिओविषयी काय आहे, तुम्हाला नेमकं वाटते काय ते पण नक्कीच सांगा। फक्त आपल्याला एकच गोष्ट कळाली व्हिडिओतनं की जे सक्रिय आमदार आहेत ते सक्रियच राहतील आणि जे सक्रिय आमदार नाही त्यांना डच्ची मिळून नवीन चेहऱ्यांना संधी ही महाराष्ट्रामध्ये नक्कीच मिळू शकते। ते तिन्ही पक्षामध्ये ह्या गोष्टीविषयी तुमचं एकूणच तुमचं स्वतःचं स्वमत काय आहे ते खाली कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।